हॅलो, तुम्ही स्क्रीनवर एक प्रोव्हर्ब बघत असाल. डोंट प्रॅक्टिस अंटिल यू गेट इट राईट, प्रॅक्टिस अंटिल यू कांट गेट इट रॉंग. काय अर्थ होतो याचा आणि याचा संबंध काय आत्ता ह्या व्हिडिओशी? तर तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही मेन्स आता MPSC मेन्सची तयारी कराल किंवा UPSC मेन्सची तयारी कराल, प्रॅक्टिस म्हणजे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस खूप मेजर रोल प्ले करते. आणि जर तुम्ही परफेक्ट टाईम, परफेक्ट कंटेंट, परफेक्ट नोट्सचा वाट बघत असाल तर ही प्रोव्हर्ब तुमच्यासाठी आहे. बिकॉज तुमचं जी स्किल आहे आन्सर रायटिंग स्किल हे प्रॅक्टिस करूनच सुधारतं, नॉट रादर दॅन की मी परफेक्ट टाईमचा वेट करेन. सो माझं नाव धनंजय आणि मी तुमचं सगळ्यांचं प्रयास एज्युकेशनमध्ये स्वागत करतो. मी प्रयासमध्ये PSR ऑप्शनल, त्यानंतर करंट अफेअर्स, इंटरनॅशनल रिलेशन्स आणि इंटरनल सिक्युरिटी हे सब्जेक्ट मी इथे शिकवतो. सो आजचं आपलं भेटायचं कारण आहे पल्स PSR ऑप्शनल टेस्ट सिरीज अँड पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम. ओके, सो तुम्ही बोलाल की सर आत्ता का याचं सगळं हे करायचं, उहापोह करायची गरज आहे आपल्याला? बिकॉज जुलै टू डिसेंबर हा खूप क्रुशियल पिरियड आहे तुमच्या अभ्यासासाठी. बिकॉज ह्या पिरियडमध्ये जर तुम्ही व्यवस्थित मेन्स प्रिपेअर केली नाही तर तुम्हाला पण माहिती आहे की जेव्हा नंतर मी मे 2026चा अटेम्प्ट देत असेल तेव्हा मेमध्ये आणि जे ऑगस्ट म्हणजे तुमची सप्टेंबरमध्ये जी मेन्स असणार आहे याच्यामधला जो टाईम स्पॅन आहे तो विथ टाईम UPSC कमी करत आले. आता जेनी मल्टिपल टाईम्स मेन दिल्यात त्यांना ही गोष्ट जर तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला हे खात्रीपूर्वक सांगतील की एक वेळ मी GSचा त्या 90 दिवसामध्ये हॅचपॉच अभ्यास करून मार्क पाडू शकतो, ऑप्शनलचा अभ्यास मी हॉचपॉच करून मार्क पाडू शकत नाही. बिकॉज ऑप्शनल रिक्वायर डेप्थ्स. मग काय करायला पाहिजे? तर आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक आहे मिडिओकर थिंकिंग करायचं. काय मिडिओकर थिंकिंग करायचं की आत्ता जी एक्झाम समोर येईल, जे काही येईल त्याला पाट्या पाडायच्या, MPSC प्रिलिम्स द्यायची, मध्येच काहीतरी दुसरी एक्झाम आली दुसरी एक्झाम द्यायची, सगळं करायचं, स्वप्न पाहायचं UPSCचं आणि या सगळ्यात छोट्या छोट्या एक्झाम द्यायच्या. आय एम नॉट मतलब मी ह्या एक्झामला कमी लेखत नाही, पण स्वप्न आपण मोठं पाहिलं होतं ना. सो या छोट्या छोट्या एक्झामच्या मागे पळायचं ना. त्यांची प्रिलिम्स होते, जर प्रिलिम्स झाली तर मेन्स होत नाही आहे बिकॉज मेन्सला मी रेडीच नाही आहे. सो अगेन विशियस सायकल. सो या सायकलमधनं वाचायचं कसं आहे? ह्या सायकलमधनं वाचायचं एकच वेळ का कोणता वेळ येतो? ह्या सायकलमधनं जर मला वाचायचं असेल तर माझी मेन्स रेडी पाहिजे. आणि जर माझी जुलै टू डिसेंबर मेन्स रेडी मला हवी असेल तर त्याच्यामध्ये ऑप्शनल हा क्रुशियल पार्ट आहे. सो माझं ऑप्शनल रेडी पाहिजे. बरं, ऑप्शनल रेडी पाहिजे म्हणजे काय परफेक्ट नोट्स बनवून रेडी पाहिजे का? तर अजिबातच नाही. मला आन्सर रायटिंग करता आलं पाहिजे. बिकॉज अल्टिमेटली मला पेन धरून 150 वर्ड्समध्ये, 250 वर्ड्समध्ये, 300 वर्ड्समध्ये मला माझे विचार मांडता येतात की नाही हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे आणि याच्याकडे कोणी लक्षच देत नाही आहे. सो अगेन म्हणजे हे सांगायला मला खूप दुःख होतं की आपण खूप मिडिओकर थिंकिंग करतो. पर्टिक्युलरली महाराष्ट्रीयनमध्ये तर हा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. लाँग टर्म थिंकिंग नाही करत. म्हणजे काय की मी एकदा मेन्स रेडी तयार करून ठेवेल, त्यानंतर मी ऑप्शन बीकडे जाईल, दुसऱ्या एक्झाम देईल, आय डोंट केअर. पण जर माझी मेन्स रेडी असेल, मी आन्सर रायटिंग केली असेल तर मला हे खूप सोपं पडेल. सो दॅट्स वाय हा पिरियड जुलै टू डिसेंबर हा खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या आन्सर रायटिंगसाठी आणि पर्टिक्युलरली ऑप्शनलसाठी. आता काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतात की सर, पहिला प्रश्न असतो व्हाय टेस्ट सिरीज इज इम्पॉर्टंट. ओके, एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. UPSC एक्झाम घेते कशी? तुम्ही बोलाल की सर पेपर असतो, सकाळी 9 ते 12 एक पेपर असतो आणि दुपारी 2:30 ते 5:30 एक पेपर असतो. आधी ते 2 ते 5 होता, आता UPSCने 2:30 ते 5:30 केलं. ओके, 3 तास बसून पेपर लिहायचा आहे. आता पेपर लिहायचा आहे तर तुम्हाला ऑप्शनलमध्ये असेल तर 19 क्वेश्चन लिहायचे आहेत आणि GSमध्ये असेल तर 20 क्वेश्चन लिहायचे आहेत. कसे लिहिणार आहेत? सर बसून लिहिणार आहेत. कुठे बसून लिहिणार आहेत? सर क्लासरूममध्ये बसून लिहिणार आहेत. मग याच्या आधी प्रॅक्टिस केली आहे का? सर आय डोंट नो. मग लॉजिक काय आहे? बिकॉज जोपर्यंत तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये ऑफलाईन बसून लिहिणार नाही, माझा पेन चालणार नाही, मी 150 वर्ड्सचा जो क्वेश्चन आहे तुम्ही 7 मिनटात मला संपतोय का नाही हे मला कळणार नाही, किंवा 250 वर्डचा जो प्रश्न आहे तो मी 11 मिनटात संपवतो का नाही हे मला कळणार नाही, किंवा माझं नेमकं मी जे अभ्यास करून आलो आहे आणि जे ॲक्च्युअलमध्ये मी लिहितो आहे याच्यामध्ये काही साम्य आहे का, की मी विचार काहीतरी वेगळा करून येतो आहे आणि लिहितो आहे काहीतरी वेगळं, असं पण होत असेल. सो हे सगळं मला कळणार कसं? ठीक आहे, मी एका टीचरकडनं, खूप साऱ्या भारी टीचरकडनं मी कंटेंट घेतला आहे, सगळं घेतलं, बट व्हॉट अबाउट रायटिंग? बिकॉज अल्टिमेटली आन्सर रायटिंग इज अ स्किल.
जसं गाडी चालवायचं स्किल आहे की जे तुम्हाला विथ ड्रायव्हिंग करून चांगलं येतं, तसं आन्सर रायटिंग पण विथ टाईम तुम्हाला येणार आहे ना. मग याच्याकडे आपण लक्ष देणार आहे की नाही. मग कसं करायचं, याचा एकच उपाय आहे, टेस्ट सिरीज. जोपर्यंत तुम्ही ऑफलाईन बसून टेस्ट सिरीज लिहिणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की ॲक्च्युअल हाऊ माय ब्रेन इज वर्किंग. सो दॅट्स वाय टेस्ट सिरीज इम्पॉर्टंट. सेकंड क्रुशल टाईम पिरियड ऑगस्ट टू डिसेंबर. ओके, आता 2025 असं पाहिजे होते तर 2024 झालं. सो ऑगस्ट टू डिसेंबर खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, काय इम्पॉर्टंट आहे ऑगस्ट टू डिसेंबर? बिकॉज हे जे 4-5 महिने आहे तुमचे, हे डिसाईड करणार आहे की तुम्ही जेव्हा 2026ला मेमध्ये प्रिलिम्स काढाल त्याच्यानंतरच्या दिवसात काय होणार आहे तुमच्यासोबत. म्हणजे एकदम सिम्पल हे सांगतो मी तुम्हाला. आता PSIRचा स्पेशल मेन्सवाल्यांचा एक ग्रुप आहे. ओके, त्याच्यात आम्ही एक 7-8 जण डेली डिस्कस करत असतो. किंवा एक स्टुडंट आहे माझा जो PSIRचा ऑप्शनलच्या बॅचला होता 2 वर्षापूर्वी. राईट नाव ही इज रायटिंग मेन्स. आम्ही डिस्कस करत असतो आणि आम्हाला एकच जाणवतं की ऑप्शनल आधी रेडी करून ठेवायला पाहिजे विथ आन्सर रायटिंग. अचानक ऑप्शनल रेडी होऊ शकत नाही. एक वेळ एखादा माझा GS राहिला तर मी एखाद्याच्या नोट्स वापरून करू शकतो. ऑप्शनलला डेप्थ लागते. सो आय कॅनॉट डू दॅट. सो दॅट्स वाय जोपर्यंत तुम्ही ह्या पिरियडमध्ये ऑप्शनल प्रिपेअर करून ठेवणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. म्हणजे तुमची ती मेन्स वायाच गेली. आणि माझ्या एक्सपिरियन्सवरनं सांगतो आहे की मी PSIRमध्ये 220पासून 284 हा पूर्ण स्पॅन पाहिला आहे मार्किंगचा. आणि त्याच्यामध्ये मला एकच सापडतं की 220 वेळा मी आन्सर, जेव्हा मला PSIR ऑप्शनला 220 मार्क होते तेव्हा मी आन्सर रायटिंग नव्हती केली. आणि जेव्हा मला 284 होते तेव्हा काहीच नव्हतं केलं, आन्सर रायटिंग केली होती. दॅट इज द ओनली डिफरन्स. आणि जे PSIR ऑप्शनलचे ते माहिती आहेत त्या लोकांना की ज्यांना थोडी जरी जाणीव असेल तर त्यांना माहिती की PSIR ऑप्शनलमध्ये PYQ सोडून प्रश्न पण विचारत नाही. खूप जणांना असं वाटतं की पेपर टू डायनॅमिक आहे, पण तिथे पण प्रश्न सगळे PYQ बेस्टच असतात. सो ह्या सगळ्यावरनं मला काय कळतं आहे की हा पिरियड माझ्यासाठी खूप क्रुशल आहे आणि इथे मी लिहायलाच पाहिजे. सेकंड, PYQ वर्सेस टेस्ट सिरीज. सर तुम्ही असं सांगताय PYQ इम्पॉर्टंट आहे, मग आम्ही घरीच बसून PYQ देतो ना. बरं, UPSC काय घरी टेस्ट घेते का? अजिबात नाही. UPSC काय ऑनलाईन क्लिक करायला लावते का? अजिबात नाही. टेस्ट कुठं होते? कुठेतरी बसून टेस्ट होते. सकाळी 3 तास पेपर लिहायचा असतो, दुपारी 3 तास पेपर लिहायचा असतो. आणि जर मग मी याची प्रॅक्टिस नाही केली तर ॲक्च्युअलमध्ये मला कळणार कसं की मी 7 मिनिटात लिहितोय कसं. दॅट इज व्हेरी लॉजिकल थिंग, राईट. सो जर मला मिडिओकर थिंकिंग करायची नसेल, मला एक प्रॉपर एक ॲस्पायरंट थिंकिंग करायची असेल तर मला कळते की मी टेस्ट लावायला पाहिजे. ओके, बरं, म्हणजे लिहायला पाहिजे. बरं, टेस्ट लिहायची तर मग टेस्टचे प्रश्न काहीतरी वेगळे पाहिजे का? नाही. मी स्वतः जेवढे माझे अटेम्प्ट्स आहेत MPSC UPSC मेन्सचे, ओके, आणि MPSC मेन्समध्ये तर आता डिस्क्रिप्टिव्ह झालं आहे. ओके, पण मी जुन्या पॅटर्नला पण MPSC मेन्सला अटेम्प्ट दिले आहेत आणि UPSCला पण माझ्या मल्टिपल मेन्स आहेत. तर मला एक गोष्ट मी तुम्हाला त्याच्यावरून नक्की सांगेल की PYQ जरी तुम्ही लिहित असाल तर जी टेस्ट सिरीज देईल ही PYQ बेस्टच असली पाहिजे. असं कधीच नसलं पाहिजे. म्हणजे मी पण जर माझ्या टेस्ट सिरीजमध्ये प्रयासमध्ये जर असे प्रश्न देतोय की जे PYQ बेस्ड नाही आहे तर त्या टेस्ट सिरीजला तुम्ही येऊन जाब विचारायला पाहिजे की सर हे PYQमध्ये याचं लॉजिक काय. बिकॉज PSIRमध्ये PYQच्या थीम्सवरच प्रश्न येतात. पर्टिक्युलरली पेपर 1A आणि म्हणजे पर्टिक्युलरली पेपर 1A आणि 2A हे दोन्ही पार्टमध्ये तर थेरॉटिकलच प्रश्न आहे. म्हणजे डायरेक्ट PYQ आहे तसे थोडे काहीतरी चेंज करून विचारतायत. म्हणजे काय, मला PYQ सॉल्व्ह करायचे आहेत पण ते टेस्ट सिरीजमध्ये टाईम बाउंड मॅनरमध्ये झाले पाहिजे. सो दॅट्स वाय ही PYQ वर्सेस टेस्ट सिरीज हा डिबेट राहतच नाही. डिबेट राहतो प्रॅक्टिसचा. ओके, सो आय होप की तुम्हाला हे क्वेश्चन कळाले असतील, याचे आन्सर्स तुम्हाला मिळाले असतील. सेकंड, काही प्रश्न तुमच्या मनामध्ये येतात की सर व्हाय ऑफलाईन टेस्ट सिरीज इज इम्पॉर्टंट. लॉजिकल आहे की मला जर पेपरच जे मी ऑलरेडी सांगितले की जर मला पेपरच ऑफलाईन द्यायचा आहे, मला 3 तास बसायचं आहे आणि 3 तासामध्ये मला 19 प्रश्न लिहायचे आहेत ऑप्शनलमध्ये पर्टिक्युलरली आणि GSमध्ये 20 प्रश्न लिहायचे आहेत. तर मला 150 वर्ड्स लिहायला 7 मिनटं मिळत आहेत, 250 वर्ड्स लिहायला 11 मिनटं मिळत आहेत आणि 300 वर्ड्स लिहायला मला 13-14 मिनटं मिळत आहेत. सो हे कसं मी ते मॅनेज करणार आहे. आणि ते जर मला मॅनेज करायचं असेल त्याचा एकच उपाय, काय उपाय, की मी आधी लिहायला पाहिजे टाईम बाउंड मॅनरमध्ये. सो दॅट्स वाय तुमचं ऑफलाईन टेस्ट सिरीज खूप मेजर रोल प्ले करते. आता ठीक आहे, एखाद्या वेळेस तुम्हाला असं शक्यच नाही आहे की ऑफलाईन टेस्ट सिरीज देऊ शकता. तर त्या केसमध्ये काय असायला पाहिजे की मी माझी टेस्ट सिरीज देतो आहे तर मला कोणाकडनं तरी अशा व्यक्तीकडनं चेक करून घ्यायला पाहिजे की जो ऑलरेडी ह्या प्रोसेसमधनं गेला आहे, की ज्याला माहिती आहे की मेन्समध्ये नेमकं ॲक्च्युली काय होतं आहे. सो चेकिंग पण व्हायला पाहिजे. नाहीतर मी नुसतं लिहितो आहे पण मी बरोबर लिहितो आहे का चुकीचं लिहितो आहे मला कळणार कसं. तर मला कोणाला तरी दाखवायला पाहिजे आणि ज्याला मी दाखवेल तो व्यक्ती त्या प्रोसेसमधनं गेलेला पाहिजे. दॅट इज व्हेरी लॉजिकल थिंग.
सो दॅट्स वाय ऑफलाईन टेस्ट सिरीज इम्पॉर्टंट. आता पुढचा प्रश्न पडतो की सर मी ओपन बुक टेस्ट सिरीज द्यायला पाहिजे की सर मला थोडा अभ्यास झाला आहे, मला आठवत नाही आहे, रिव्हिजन नाही आहे, मग मी ओपन बुक देतो. बाळांनो, सी दिस इज हार्ड ट्रूथ. अल्टिमेटली तुम्हाला तिथं न पाहता लिहायचं आहे. सो ओपन बुक द्यायला पाहिजे का? मी बोलेल फक्त एखादी टेस्ट ओपन बुक द्यायची आणि ती तुमच्या मेंटरकडनं चेक करून यासाठी ओपन बुक लिहून घ्यायची आहे. ओपन बुक लिहून चेक करून घ्यायची की मी जे ओपन बुकमध्ये ठेवतो आहे तर तेव्हा मला क्वेश्चनची डिमांड तरी ॲटलिस्ट ॲड्रेस होत आहे का? जर मला ओपन बुक लिहून पण क्वेश्चनची डिमांड ॲड्रेस होत नसेल तर दॅट इज अ रेड अलर्ट, राईट ना? सो मग मला काय करायला पाहिजे की पहिली 1-2 टेस्ट मी ओपन बुक देऊ शकतो. दॅट लिबर्टी आय कॅन टेक बिकॉज का मला डिमांड ऑफ क्वेश्चन माझी फुलफिल होते की नाही हे मला चेक करायचं आहे. पण जर एकदा माझी डिमांड ऑफ दी क्वेश्चन फुलफिल व्हायला लागली आहे तर मी कशी देणार आहे? मी टाईम बाउंड मॅनरमध्ये टेस्ट देणार आहे बिकॉज अल्टिमेटली मला ते 7 मिनिटामध्ये 11 मिनिटामध्ये लिहिता यायला पाहिजे. सो दॅट्स वाय आय होप की हा पण प्रश्न तुमचा हे झाला असेल. रोल ऑफ टार्गेट बेस्ड अप्रोच हे मला सांगायची गरज नाही आहे की आपण सगळ्यांनी स्वतःला प्रामाणिकपणे प्रश्न विचारायचा. मला पण विचारतो की जर मी समजा मला लेक्चर 9 वाजता नसतं किंवा मला समजा मॉर्निंगला मला 8 वाजता लेक्चर नाही आहे तर मी काय करेल? मी जास्त वेळ झोपेल. तुम्ही बोल की नाही सर वी आर डिसिप्लिन्ड, आम्ही सगळं करतो. डिसिप्लिन एका लिमिटपर्यंत चालतं, त्यानंतर लागतं तुमचं टार्गेट बेस्ड अप्रोच. मला कुणीतरी सांगायला पाहिजे बिकॉज वी आर अ ह्युमन्स, वी आर अ सोसायटी ड्रिव्हन ह्युमन्स. हे आपण स्वतःला आधी ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आणि ज्या एजमध्ये आपण राहतो आहे त्या एजमध्ये डिसिप्लिन टिकवणं हे खूप अवघड आहे. याचं रिझन आहे की तो इडियट बॉक्स जो सगळ्यांच्या पॉकेटमध्ये आहे. सो दॅट्स वाय टार्गेट बेस्ड अप्रोच. आणि तुम्हाला कुणीतरी एक 15 दिवसांनी परत सांगते की बाळा तू टेस्ट का देत नाही आहे, तुझे टार्गेट झालेत की नाही. दॅट इज अ ऑप्शन अँड दॅट इज अ वॉट आय वॉन्ट टू डू. सो दॅट्स वाय हे तुमचं टार्गेट बेस्ड अप्रोचचा रोल खूप इम्पॉर्टंट प्ले करतो आणि तरच तुमचा ऑप्शनल पूर्ण होतो. आता एक प्रश्न पडतो की सर चला टार्गेट बेस्ड अप्रोच जे आहे दोन्ही पेपर पूर्ण करायचे आहेत, मग अख्खे दोन्ही पेपर झाले पाहिजे का? माझं म्हणणं असं आहे की तुमचा PSIRमध्ये पर्टिक्युलरली मी बोलेल की तुमचं पेपर 1चा पार्ट आहे, पेपर 2चा पार्ट आहे, हे दोन्ही पण पार्ट व्यवस्थित जर कंप्लीट झाले विथ नोट्स एव्हरीथिंग तरी आय विल बी हॅपी बिकॉज दोन्ही पेपरचे पार्ट 2 मी प्रिलिम्स नंतर करू शकतो ॲटलिस्ट जर माझ्याकडे नोट्स असेल तर. पेपर 1चा पार्ट ए आणि पेपर 2चा पार्ट ए शक्यच नाही. सो थोडक्यात काय की अगेन माझे हे टार्गेट व्हायलाच पाहिजे डिसेंबरपर्यंत. लास्ट, व्हाय वेस्ट मनी ऑन इट इफ आय कॅन डू इट ॲट होम. हा सगळ्यात मोठा म्हणजे प्रश्न आहे की सर मी हे सगळं करू शकतो आणि मला कळत नाही की आपण लोक म्हणजे खूप मोठ्या मोठ्या गोष्टीवर खर्च करतो. की एखादी बॅच लावायची असेल तर 1 लाख 2 लाख रुपये घालतो, दिल्लीवरनं जाऊन येतो. पण मी टेस्ट सिरीजला 10,000 रुपये घालत नाही की जे मला 6 महिने कुठेतरी क्लासचा ॲक्सेस देणार आहे, कुठेतरी मला एका टीचरचा ॲक्सेस देणार आहे. त्या टीचरसोबत मी बोलू शकतो. ओके, त्या टीचरला 15 दिवसाचे टार्गेट्स फॉलोअप मी घेऊ शकतो. आणि 10th मंथ म्हणजे सपोज टू बी आपली टेस्ट फीज आहे 10K समजा. सर हे 6 मंथ्समध्ये जर मला मिळत असेल एवढं तर मी का नाही करणार. बट अगेन महाराष्ट्रीयन वी आर व्हेरी मिडिओकर थिंकिंग. मी स्वतःला पण त्यातनं कधी मला असं वाटतं की स्टार्टिंग अटेम्प्ट्समध्ये मला ही गोष्ट का नाही कळाली. तर सगळ्यात इम्पॉर्टंट काही जर गोष्ट असेल की रादर दॅन कॉम्प्रिहेन्सिव्हला खूप खर्च करण्यापेक्षा तुमचा अभ्यास असेल आणि दरवेळेस मी परफेक्ट स्ट्रॅटेजी परफेक्ट लेक्चर्स बघण्यापेक्षा स्वतःला जर सुधारायचं असेल आणि थोडा अभ्यास झाला असेल तुमचा तर फोकस ऑन टेस्ट सिरीज. बिकॉज टेस्ट सिरीज तुम्हाला खूप जास्त रिटर्न्स देते. तुमची जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स तुम्हाला टेस्ट सिरीज देते. सो मनी वेस्ट आहे का? तर अजिबात नाही. आणि तुम्ही घरून अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे पण माहिती आहे की मी स्वतःहून किती आन्सर लिहिलेत मागच्या 1 वर्षामध्ये, मागच्या 2 वर्षामध्ये. हे स्वतःला खरं विचारा. खरं विचारून पहा ना की मागच्या 2 वर्षामध्ये मी प्रिपरेशन फेजमध्ये आहे, मागच्या 1 वर्षामधनं मी प्रिपरेशन फेजमध्ये आहे आणि मी ऑप्शनलचे किती आन्सर लिहिलेत. बरं, आन्सर लिहिलेत आणि किती मी कोणाकडनं दाखवून घेतलेत. ऑब्व्हियसली नॉट. सो दॅट्स वाय इट इज नॉट वेस्ट मनी. हे काय आहे? दिस इज नॉट अ वेस्ट ऑफ मनी. हे काय? ही इन्व्हेस्टमेंट आहे, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. जशी SIP आपण करतो, इट इज लाईक दॅट. थेंब थेंब तळे साचे. सो टेस्ट सिरीज हे थेंब थेंब तळे साचेचं काम करते. ओके, नाव पुढचं येतं की व्हॉट इज रिक्वायर्ड टू राईट गुड आन्सर्स, प्रिपरेशन फेज आफ्टर कम्प्लिटिंग सिलेबस,
आणि हाऊ टू स्कोर गुड इन PSIR. यासाठी मी एक वेगळं सेशन घेणार आहे, हाऊ टू राईट आन्सर्स इन PSIR आणि त्यासाठी काय डिमांड असते. सो आपण त्या सेशनमध्ये बोलू. हे आत्ताचं सेशन आपण फक्त फोकस करूयात टेस्ट सिरीजबद्दल काय काय. ओके, आता तुमच्या डोक्यात मग पुढचा प्रश्न येईल की सर टाईम टेबल काय आपलं, 2 टेस्टमध्ये गॅप किती आहे आणि लास्ट क्लोज टेलिग्राम ग्रुप हे काय. ओके, टाईम टेबल मी तुम्हाला 1-2 मिनटात दाखवतो. 2 टेस्टमधला गॅप काय हे पण मी तुम्हाला सांगेन. आणि लास्ट पॉईंट येतो क्लोज टेलिग्राम ग्रुप. येस, आता विथ टाईम प्राईस इज ऑल्सो इम्प्रूव्हिंग, प्राईस इज ऑल्सो ग्रोईंग. सो आधी आपल्याकडे रिसोर्सेसचं क्रंच होतं, आता माझ्याकडे टीम आहे. सो ऑब्व्हियसली जर माझ्याकडे टीम असेल तर मी आता करंट अफेअर्स बाकीच्या गोष्टी अबाउट PSIR अपडेट करू शकतो, जे आधी एकट्याला करणं शक्य नव्हतं. सो ह्यावेळेस प्रॉपर क्लोज टेलिग्राम ग्रुप असणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही PYQs लिहिणार आहे. आता हे पण मी तुम्हाला सांगेल की हा क्लोज टेलिग्राम ग्रुप डेली कसा अपडेट राहणार आहे, टार्गेट डेली कसे आपण अपडेट करणार आहे, किंवा डेली कसं आपलं टाईम टेबल असणार आहे, आणि त्यानंतर 15 दिवसातून ती टेस्ट होणार आहे त्याच्यामध्ये आपलं काय असणार आहे. ओके, सो आपण आता याच्यावर बोलूयात की नेमकं हे काय आहे. ओके, एकदा तुम्हाला मी टाईम टेबल दाखवतो. ओके, नाव दिस इज आवर टाईम टेबल. आता PSIR बद्दल म्हणजे न सांगितलेलंच बरं की ह्या वर्षीचं ऑल इंडिया रँक 1 आणि ऑल इंडिया रँक 2 हे दोन्ही पण PSIR ऑप्शनलचे आहेत. सो खूप जण PSIRवर टीका करतात की मोठा सिलेबस आहे, हे येते. पण जे PSIRचे डायहर्ट फॅन आहेत, ज्यांना माहिती आहे की PSIR मला खूप जास्त रिटर्न देतो, नॉट इन द ओनली माय ऑप्शनल. पहिली गोष्ट खूप रिलायबल ऑप्शनल आहे की मला माहिती जर मी व्यवस्थित लिहिला तर 260-270च्या खाली मला मार्क येणार नाही. आणि दिस इज अ ट्रू. म्हणजे माझा बॅचमेट म्हणजे रूममेट की जो आत्ता ह्या वर्षी त्याची रँक आली आहे, म्हणजे बेसिक अभ्यास आहे, व्यवस्थित आन्सर रायटिंग प्रॅक्टिस केली आहे, 261 मार्क्स आहेत. सो एक काय दाखवते तुम्हाला, हे दाखवते की PSIR रिलायबल ऑप्शनल आहे. आणि कुणी किती जरी ओरडलं तरी PSIRचे जे आहे ते प्लॅन बी म्हणून पण सध्या खूप सक्सेसफुल होत आहेत. सो दॅट्स वाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही की PSIR तुम्हाला प्रिलिम्समध्ये खूप जास्त फायदा देतो. बिकॉज जे इंटरनॅशनल रिलेशनचे प्रश्न असतात, मॅपिंगचे प्रश्न असतात, हे PSIRच्या स्टुडंटला माहीत असतं की हे न्यूजमध्ये काय चालू आहे. सो दॅट्स वाय ऑब्व्हियसली रिझल्ट जास्त आहे. सो ह्या वर्षी पण मागच्या वर्षी पण ऑल इंडिया रँक PSIRचा होता. ह्या वर्षी पण ऑल इंडिया रँक 1 आणि ऑल इंडिया रँक 2 PSIRचा आहे. समजा 1000 लोक सिलेक्ट होतात तर त्यातले 140 मुलं जर PSIRचे असतील तर काहीतरी लॉजिक बनतं आहे ना. म्हणजे असंच काही हवेतनं कुणी सिलेक्ट नाही होणार आहे. ओके, बरं, मेन्समध्ये पण सगळ्यात जास्त जे मेन्स देतात ते पण PSIRचे आहेत, त्याचं पण काहीतरी लॉजिक असणार आहे, राईट ना. सो हे सगळं काय दाखवते की PSIR खूप हाय रिवॉर्डिंग ऑप्शनल आहे. ओके, एनी सो आपण सगळे आता इथं PSIR ऑप्शनलवालेच आहे, सो त्याच्यावर आपण हे करणार नाही. आता याच्यामध्ये पहिली गोष्ट, हा जो सिलेबस डिझाईन केला आहे मी सायंटिफिक वेने सिलेबस डिझाईन केला आहे, तुम्हाला मी दाखवेल ते कसं केलं आहे. त्यानंतर आपण पूर्ण सिलेबस कवर करणार आहे आणि जे आपलं असणार आहे क्वेश्चन जे असणार आहे ते मनामध्ये PYQs लक्षात ठेवून केलेले असणार आहे. म्हणजे विल कीप इन माइंड द PYQs, जो माझा स्वतःचा पॅटर्न आहे. बिकॉज मला माहिती आहे की PSIR जर तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल तर PYQवर भर द्यावा लागतोच. PYQवरनंच थीम्स रिपीट होतात. सो ऑब्व्हियसली आय विल फोकस ऑन PSIR. सेकंड, टेस्टचं डिस्कशन होईल का? येस, टेस्टचं डिस्कशन पण होणार आहे. सो ते टेस्टचं डिस्कशन कसं असेल त्याबद्दल पण बोलू. आधी मी तुम्हाला टाईम टेबल दाखवतो. ओके, आता यामध्ये काय होणार आहे, आपण थोरोली पूर्ण सिलेबस कवर करणार आहे ऑगस्टपासून डिसेंबरपर्यंत. म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 5 महिने आपण सिलेबस पूर्ण कवर करणार आहे. प्रत्येक 15 दिवसाला आपली टेस्ट असणार आहे. सो गॅप पण भरपूर आहे, असं नाही की वीकली टेस्ट आहे सो मला हे करायला हे नाही आहे. दुसरी गोष्ट, ह्यावेळेसची टेस्ट सिरीज ओव्हरलॅपिंग नाही आहे आपल्या GSच्या टेस्ट सिरीजला. बिकॉज हा एक खूप मुलांचा मागच्या वेळेस इश्यू आला होता की सर एकच दिवस ऑप्शनलचा पेपर आणि एकच दिवस GSचा पेपर. सो ह्यावेळेस ऑप्शनलचे पेपर्स हे सॅटर्डेला असणार आहे आणि आपला जो प्रयासचा GSची पल्स आन्सर रायटिंग जे आपले मॉड्यूल आहे त्याचा पेपर संडेला असतो. म्हणजे काय, ओव्हरलॅपिंग व्हायचे असं चान्सेस कमी आहे. सो मी अभ्यास करू शकतो आणि 15 दिवसाचा गॅप असल्यामुळे आय हॅव दॅट लिबर्टी की मी स्लो जाऊन सिलेबस कंप्लीट करू शकतो. आता 15 दिवसाचा गॅप आहे तर प्रॉब्लेम काय होतो आहे की मी स्वतःला कसं चेक करणार की मी डेली अभ्यास करतो. सो त्यासाठी आपला एक क्लोज टेलिग्राम ग्रुप, त्याच्यावर डेली प्रत्येकाला अपडेट द्यावं लागतील की आज मी PSIRचं काय केलं.
सो सकाळी मॉर्निंगला एक मेसेज करायचा त्या ग्रुपवर की सर आज माझं PSIRचं हे टार्गेट आहे, आणि संध्याकाळी मी स्वतःहून समजा टार्गेट देईल की ह्या वीकमध्ये मला काय करायचं. सपोज टू बी 15 दिवसामध्ये आपल्याला वेस्टर्न पॉलिटिकल थॉट आणि इंडियन पॉलिटिकल थॉट करायचे आहेत. सो मग मी वेस्टर्न पॉलिटिकल थॉटमध्ये समजा आज प्लेटो आणि ॲरिस्टॉटल हे तुम्हाला होमवर्क दिलं आहे. ओके, सो समजा आता मी तुम्हाला प्लेटो आणि ॲरिस्टॉटल हे होमवर्क दिलं आहे. ओके, जस्ट वेट. सो प्लेटो आणि ॲरिस्टॉटल हे होमवर्क दिलं आहे, तर संध्याकाळी प्रत्येकाला हे अपडेट करावं लागेल. दिस इज फर्स्ट टाईम आय एम इम्प्लिमेंटिंग. ओके, बिकॉज मेंटरशिपमध्ये काहीतरी लॉजिक असलं पाहिजे. ओके, आणि यू आर ऑल्सो पेईंग समथिंग टू प्रयास, सो दॅट इज ऑल्सो लॉजिकल थिंग. सो सकाळी मी जे टार्गेट दिलेत ते संध्याकाळी प्रत्येकाला अपडेट करावं लागेल ग्रुपवर की सर मी त्यातलं किती टार्गेट पूर्ण केलं. हे एक झाला फर्स्ट पार्ट. दुसरा पार्ट की डेली मी त्या टॉपिकवरचे 2 PYQ किंवा 1 PYQ, डिपेंड्स ऑन द टॉपिक काय डिमांड करतो. कधी कधी 3 पण PYQ देत जाईल. ते PYQs तुम्हाला सकाळी जे पोस्ट केलेत ते दिवसभरात लिहायचे आहेत आणि संध्याकाळी सबमिट करायचे आहेत. संध्याकाळी सरासरी इव्हिनिंगला 5च्या तुम्हाला सबमिट करायचे आहेत किंवा 8 वाजता पण तुम्ही सबमिट करता. हे डेली जे PYQs आपण लिहून घेणार आहे हे चेक होणार आहेत का, तर नाही. हे पिअर रिव्ह्यू असणार आहेत. पिअर रिव्ह्यू म्हणजे काय की ग्रुपवर सगळ्यांचे PYQs लिहिणारे पडतील. त्यातला जो मला एक चांगला वाटेल मी सगळ्यांचे एकदा ओव्हरलुक देईल आणि त्यातला मला जो चांगला वाटेल त्याच्यावर मी फीडबॅक देईल की असं आन्सर पाहिजे होतं, याच्यात हे असलं पाहिजे होतं. सो दिस इज हाऊ आपण डेली PYQs लिहिणार आहेत. सो ऑब्व्हियसली जर 5 महिने जर मी मंडे टू फ्रायडे जर डेली PYQ लिहित असेल म्हणजे सरासरी 20, एका महिन्यामध्ये आपण 20 डेज पकडू, 5 महिने म्हणजे 100 डेज, आणि एका दिवसात जर मी 2 PYQ लिहित असेल सो 200 PYQs माझे इथंच झाले. 200 PYQ म्हणजे एक आपली टेस्ट तुम्हाला माहीत असेल PSIR ऑप्शनलचा एक पेपर असतो 19 क्वेश्चनचा. जर मी असे 200 क्वेश्चन लिहित असेल तर म्हणजे माझे 10 टेस्ट पेपर इथंच झालेत. सो म्हणजे मी PYQs लास्ट 10 इयरचे ॲटोमॅटिकली कंप्लीट करतो आहे फ्रॉम ऑगस्ट टू डिसेंबर. हे झालं डेली PYQचं. हे झालं डेली PYQचं. नंतर त्यानंतर मग आपण एक गेम पण खेळणार आहे याच्यामध्ये ह्यावेळेस. ओके, शासन नावाचं एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजिक गेम आहे. शासन अ पॉलिटिकल स्ट्रॅटेजी बोर्ड गेम. वन ऑफ दी बेस्ट गेम आहे की ज्यांना PSIR ऑप्शनल त्यांच्यासाठी. बाकीच्यांना किती करणार आहे आय डोंट नो, बाकीच्यांना पण करू शकतो, पण ऑब्व्हियसली आय एम PSIR का स्टुडंट. सो मला माहिती आहे की PSIRवाल्यांना तो गेम खूप हे होतो. मागच्या वेळेस मी जो आमची PSIRची कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे त्याच्यावर मी घेतला होता आणि त्याचं रिटर्न्स पण खूप चांगले होते. इवन दो तो गेम खूप वेळ चालायचा. सो विथ टाईम तो गेमचा टाईम स्पेंड पण कमी होतो बिकॉज आपल्याला तो कसा खेळायचा हे कळतं. ओके, सो आपण तो एक गेम खेळणार आहे. आय होप हे कळालं असेल तुम्हाला. आता आपले टेस्टचं कसं असणार. आता आपल्या टेस्टचं कसं असणार आहे. ओके, सो पहिली गोष्ट यूट्यूबवर एक सेशन होईल, ओरिएंटेशन सेशन, जे आत्ता तुम्ही पाहताय हे सेशन असेल. त्यानंतर एक स्पेशल सेशन होणार आहे, हे पण ऑनलाईन असणार. यूट्यूबवर मी रेकॉर्ड करून पाठवणार आहे. हे ऑफलाईन नसणार आहे की हाऊ टू डू आन्सर रायटिंग इन PSIR, डूज अँड डोंट्स. आणि 6C नावाची एक स्ट्रॅटेजी आहे. ही 6C नावाची स्ट्रॅटेजी जे सगळे टॉपर वापरतात, पर्टिक्युलरली उत्कर्ष त्रिवेदी सर, ज्यांची ऑल इंडिया रँक 5 आली होती 1-2-3 वर्षापूर्वी, त्यांच्याकडनं सगळेजण स्ट्रॅटेजी वापरतात. दॅट इज द बेस्ट स्ट्रॅटेजी इन PSIR. ओके, सो त्या स्ट्रॅटेजीबद्दल आपण तिथे बोलणार आहे. त्यानंतर आपले टेस्ट असणार आहेत. सो पहिली टेस्ट असणार आहे आपली 2 ऑगस्टला. ओके, सो म्हणजे तुम्हाला आन्सर रायटिंगचं सेशन झाल्यानंतर जे ऑनलाईन तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळेल, त्यानंतर सरासरी तुमच्याकडे 15 दिवस राहतात आणि 15 दिवसामध्ये पहिली टेस्ट आपली जी असणार आहे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट आणि इंडियन पॉलिटिकल थॉटवर. याच वेळेस तुमचा क्लोज टेलिग्राम ग्रुप पण बनेल. ओके, आणि तो क्लोज टेलिग्राम ग्रुप बनल्यावर यू विल हॅव टू पुट देअर डेली आन्सर रायटिंग, जे PYQs तुम्ही लिहिणार आहेत. ओके, सो आता पहिल्या ॲडमिशन होऊस तर पहिल्यांदा थोडं आपलं स्लो होऊन जाईल ही प्रोसेस, पण जसं पहिली टेस्ट झाली तर डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम पण फास्ट चालेल, मेंटरशिपचं पण व्यवस्थित चालेल. बिकॉज ॲडमिशन मुलं सगळे एकाच दिवशी घेत नाहीत, टाईम लागतो. सो टेलिग्रामचा ग्रुप बनूस तर आपण ते पर्सनली मला तुम्ही सेंड करू शकता, पण जसं टेलिग्रामचा ग्रुप बनलं विल हॅव प्रॉपर शेड्यूल. ओके, सो पहिली टेस्ट 2 ऑगस्टला आहे. त्यानंतर पहिली टेस्ट 2 ऑगस्टला झाल्यानंतर
15 दिवसाचा गॅप आहे. 15 दिवसामध्ये मग आपण पॉलिटिकल थेरी, पॉलिटिकल आयडियॉलॉजीज अँड थेरीज ऑफ स्टेट हे 3 आपले जे सिलेबसचे महत्त्वाचे टॉपिक आहेत. आता वी स्टार्ट विथ अ वेस्टर्न पॉलिटिकल थॉट अँड इंडियन पॉलिटिकल थॉट बिकॉज तो अभ्यास करताना बेस आहे. जर ते मी वाचलं तर मला हे पुढचं कळतं. म्हणून पहिली टेस्ट आपली WPT आणि IPTवर आहे. त्यानंतर 15 दिवसाचा गॅप आहे आणि 15 दिवसाच्या गॅपमध्ये आता इथं तर टेलिग्राम ग्रुप आपण प्रॉपर आपला फॉर्म झालेला असेल. सो डेली PYQs पण लिहिणार आहे आणि 15 दिवसांनी PYQच्या थीम बेस्डवरच माझी टेस्ट असणार आहे. ओके. आणि याच्यामध्ये मी पॉलिटिकल थेरी, पॉलिटिकल आयडियॉलॉजीज आणि थेरीज ऑफ स्टेट हे तिन्ही पण गोष्टी याच्यामध्ये मी हे करणार आहे. ओके. ह्या 3 गोष्टी याची टेस्ट 16ला होणार आहे. म्हणजे किती 15 दिवसांनी टेस्ट असणार आहे. सो गॅप पण भरपूर आहे. ओके. अगेन परत 15 दिवसांनी जस्टिस, इक्वॅलिटी, राईट्स, कन्सेप्ट्स ऑफ पॉवर, डेमोक्रेसी याच्यावर माझी टेस्ट असणार आहे. ओके. सो अगेन गॅप किती 15 दिवसाचा, म्हणजे प्रत्येक टेस्टमध्ये 15 दिवसाचा गॅप आहे. येस. आता मी हा सिलेबस 1A पूर्ण केला आहे विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड बेस ऑफ माय PSR. त्यानंतर मला एक फुल लेंथ टेस्ट द्यायला पाहिजे याच्यावर, बरोबर ना. आता मी याच्यावर जर 45 डेज घातले असतील, 1.5 महिना याच्यावर जर मी घातला असेल अभ्यास करत, सो मला आता रिव्हिजन करायला जास्त वेळ नाही लागणार. सो पुढची जी 4थी टेस्ट आपली असणार आहे फुल लेंथ टेस्ट, जी होल पार्ट ऑफ सिलेबस पेपर 1A. ओके. पेपर 1 पार्ट A त्याच्यावर आपली टेस्ट असणार आहे आणि ती टेस्ट असणार आहे 6 तारखेला. म्हणजे किती 1 वीकचा गॅप आहे आणि मग ही 4थी टेस्ट होणार आहे. इथपर्यंत झालं. अच्छा. आता हे जर एकदा झालं तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, म्हणजे जे अभ्यास करतात त्यांना, की 1A नंतर 1B जाणं लॉजिकल नाही. 1A नंतर सगळ्यात जास्त हाय म्हणजे जे रिटर्न टॉपिक आहे तो आहे 2A बिकॉज तो ऑल्सो थेरिटिकल पार्ट आहे. सो मी पण स्वतः बिकॉज मला माहिती की मेन्समध्ये काय होतं, बिकॉज आय हॅव दॅट एक्सपिरियन्स. सो 1A नंतर आपण डायरेक्ट 2Aचा सिलेबस बघणार आहे आणि 2Aमध्ये अगेन याच्यानंतर 15 दिवसाचा गॅप. ओके. 2Aवर टेस्ट होणार. 2Aवर मग तुमच्या परत 15 दिवसा गॅपमध्ये सेकंड टेस्ट होणार. ओके. याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स, याच्यामध्ये अप्रोच टू स्टडी ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स असा सिलेबसचा टॉपिक आहे जो मी तुमच्या आपल्या प्रयासच्या मेन ग्रुपवर टाइम टेबल शेअर करून देईल, ज्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी करतील. ओके. याच्यानंतर तुमची 7वी टेस्ट आहे 15 दिवसा गॅपनंतर परत इव्होल्युशन IRवरच टेस्ट असणार आहे. म्हणजे 2Aवर आपल्या अगेन 3 टेस्ट आहेत. म्हणजे 1Aवर 4 टेस्ट झाल्या, 2Aवर 3 टेस्ट झाल्या. ओके. डन. सो या 3 टेस्ट झाल्या 2Aवर. त्याच्यानंतर 8वी टेस्ट परत तुमची असणार आहे, दॅट इज द होल सिलेबस ऑफ पेपर 2 बोथ सेक्शन A and B. बिकॉज IRच्या ज्या 3 टेस्ट असणार आहे ह्या 2A आणि 2B मी एकत्र क्लब केल्यात. सो त्यात तुमच्या 4, 5वी, 6वी, 7वी टेस्ट. 4थी टेस्ट तर ती फर्स्ट याचं सिलेबसचं 1Aचं पूर्ण सिलेबस आपण कवर केला आहे. 5वी, 6वी, 7वी टेस्ट याच्यामध्ये आपण पूर्ण 2 कंप्लीट करून घेऊ आधी, बिकॉज 2A आणि 2B हे दोन्ही आपले कंप्लीट होईल. त्यानंतर माझी 8वी जी टेस्ट असणार आहे 15 दिवसाच्या गॅपनी, होल सिलेबस ऑफ पेपर 2 बोथ सेक्शन A and B. म्हणजे मी काय करतोय, मी 1A कवर केल्यानंतर पेपर 2 आधी कवर करतोय की जो माझा निग्लेक्टेड पार्ट आहे, राईट. बिकॉज 1B सेक्शन पेपर 1चा सेक्शन B आहे तो मला GS2ला ओव्हरलॅपिंग आहे. सो ते मी नंतर केला तरी माझ्याकडनं होऊ शकतं, पण हे बाकीचं होऊ शकत नाही. सो मी आधी त्याला हे दिलं आहे. सो आय होप की तुम्हाला हे लॉजिकल कळायला असेल. आता एवढं लॉजिकल मला कळायचा संबंध कसा, बिकॉज आय वेंट थ्रू दिस प्रोसेस. मला माहिती की एक्झॅक्टली घडतं काय, माइंडसेट होतो काय. आणि मी ॲज अ स्टुडंट, सायकोलॉजिस्टचा स्टुडंट म्हणजे टीचर असल्यामुळे मला माहिती की एक्झॅक्टली हाऊ वी आर थिंकिंग. सो दॅट्स वाय आपण आता पेपर सेक्शन 1A कवर केल्यानंतर पेपर 2 कवर करतो अगेन 15 दिवसाच्या गॅपने. सो सगळ्यात सेक्शन आता शेवट राहिला आपलं 1B. त्याच्यावर जास्त फोकस द्यायची गरज नाही आहे. सो त्याच्यावर मी 2च टेस्ट ठेवल्यात. आणखीन एक आता शेवट येतो आपण 11व्या महिन्यात, तर आपण थोडे ढिल्ले पडतो. बरं, ढिल्ले जरी पडलो, एखादी टेस्ट माझ्याकडनं मिस जरी झाली, कोणती टेस्ट मिस होणार आहे 1Bची, जी मिस झाल्यावर मला प्रिलिम्स नंतर कवर करता येणार आहे. बाकीचं कवर नाही करता येणार. इथे एखादी मिस झाली तर मला कवर करता येणार आहे. सो दॅट इज व्हेरी लॉजिकल थिंग. सो दॅट्स वाय मग याच्यावर 2 टेस्ट आहे. आता सगळ्यात शेवट येतं की आता 2 FLT ऑलरेडी झाल्यात. नंतर काय, नंतर UPSC सिम्युलेटर टाईप आपल्या टेस्ट असणार आहेत. ओके. शेवट 15 दिवसाचा गॅप आणि 20-12ला दोन्ही आपली सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 12:30 ते 9 ते 12 आणि 2:30 ते 5:30. ओके. ही टेस्ट आपली डिसेंबरमध्ये होणार आहे शेवट. आणि अशा प्रकारे आपण मॉड्यूलचा एंड करतोय चांगल्या नोट्सवर डिसेंबरमध्ये की जिचं होल सिलेबस आपला कव्हर होतो. सो टोटल अशा
12 टेस्ट आहेत आपल्या, ज्याच्यामध्ये 4 FLT आणि 8 सेक्शनल अशा टेस्ट असणार आहेत. तुम्ही बोलाल की सर दुसरीकडे खूप टेस्ट असतात, 15 टेस्ट असतात, 20 टेस्ट असतात, 22 टेस्ट असतात. भावना एकदम सिंपल गोष्ट आहे. जर क्वालिटी अँड क्वांटिटी याच्यामध्ये काहीतरी लॉजिक असतं. आय होप की तुम्हाला ही गोष्ट कळेल. आणि दुसरी गोष्ट, मी खूप लिहिलं आणि खूप लिहित गेलो आणि मी टार्गेटच कंप्लीट नाही केले, त्याच्यामागे पण लॉजिक नाही आहे. म्हणजे मी जे लिहितो आहे ते टार्गेट जे कंप्लीट करतो आहे ते लॉजिकली स्ट्रॅटेजिकली कंप्लीट व्हायला पाहिजे. सो रादर दॅन रायटिंग मेनी टेस्ट की ज्या टेस्टचं लॉजिकच नसेल, माझा सिलेबसच कंप्लीट होत नाही, मी घरी बसून लिहितो, इट्स बेटर की 15 दिवस मी ऑफलाईन टेस्ट देईल, प्रॉपर सिलेबस कंप्लीट करेल. सो दॅट्स वाय रादर दॅन गोईंग आफ्टर टू मेनी टेस्ट, मी स्वतःच्या अनुभवावरनं सांगतो आहे, कमी टेस्ट व्यवस्थित टेस्ट. सो हा सूत्र मी इथे पाहिलं आहे. आय होप सो की तुम्हाला हे टाईम टेबल कळालं असेल. टेलिग्राम ग्रुपचं पण मी सांगितले तुम्हाला की क्लोज टेलिग्राम ग्रुपमध्ये आपण कसं अपडेट देणार आहे, पर्सनल मेंटरशिप काय असणार आहे. ओके, आय होप की ह्या गोष्टी पण क्लिअर झाल्या असेल तुम्हाला. टाईम टेबल पण क्लिअर झालं आहे, हे तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवर टाकेल. ओके, सो टाईम टेबल पण क्लिअर झालं आहे. गॅप कसा ठेवला, का ठेवला, शासन गेम काय आहे त्याबद्दल पण डिस्कस झालं आहे. आता तुम्हाला असं वाटेल की सर तुमच्यावर विश्वास का ठेवू, म्हणजे व्हाय वी आर, मतलब तुमच्यावर विश्वास ठेवायचं लॉजिक पण नाही ना. दॅट इज व्हेरी लॉजिकल की मी रिझल्ट पण दाखवायला पाहिजे, असं नाही की मी फक्त हे करायला पाहिजे. हे तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. सो आय एम जस्ट शेअरिंग यू द फीडबॅक. ओके, हे शासन गेमचं मी ऑलरेडी सांगितलं आहे. हा सागरचा, सचिनचा फीडबॅक आहे. सो तुम्ही नंतर पॉज करून वाचू शकता की त्याने डिटेलमध्ये फीडबॅक दिला आहे. मला हे दाखवायचं रिझन हेच आहे की नेमकं रिझल्ट येत आहेत की नाही, बिकॉज मी आत्ता स्पेशल मेन्सच्या मुलांवर पण काम करतो आहे. ओके, आणि मला कळतं की हाऊ आय एम गेटिंग रिझल्ट राईट नाव. सो याच्यावर पण आपल्याला फोकस करायचा आहे. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा की फीडबॅक मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे, पॉज करून तुम्ही वाचू शकता. दुसरीकडे अगेन हा ओमकारचा फीडबॅक आहे. आता ओमकार सध्या टीसमध्ये आहे. ओके, सो म्हणजे थोडक्यात काय, मला हे पण तुम्हाला दाखवायचं आहे की जर तुम्ही PSRचा व्यवस्थित ऑप्शनल अभ्यास केला असेल तर प्लॅन बी पण कसा ओपन होतो. सो स्ट्रॅटेजिकली तुम्हाला अभ्यास करावा लागतो. अँड आय एम नॉट जस्ट अ PSR का स्टुडंट फॉर द UPSC, आय एम प्रॉपर अकॅडमिशियन इन PSR. सो PSR हा सब्जेक्ट माझा अकॅडमिक इंटरेस्ट आहे, नॉट जस्ट UPSC का इंटरेस्ट. आय होप की यातला तुम्हाला फरक कळत असेल. ओके, सो दॅट्स वाय त्याच्यामुळे माझा प्रॉपर फोकस पण असतो की मी अकॅडमिकली कसं तुम्हाला स्ट्रॉंग करेल. एक्स्ट्रा रीडिंग करायचं असेल, काही सांगायचं असेल तर मी ते कसं सांगेल. राईट, आता तुम्हाला फीडबॅक मिळाले, सर पेपर चेक झालेत का, आणि तुमचे पेपर चेक झाले असेल तर ते पण दाखवा. सो मी तुम्हाला ते पण दाखवतो कोणी पेपर लिहिलेत आणि त्यांचं चेकिंग कसं होतं. ओके, सो दिस इज हाऊ मराठीमधले पेपर चेक होतात आपले. प्रॉपर फीडबॅक दिला जातो. आणि फीडबॅक देण्यामध्ये असं नाही की फक्त एक काहीतरी गुड इंट्रो गुड आहे, ज्यांना माहीत असेल, ज्यांनी माझ्याकडे टेस्ट सिरीज येईल त्यांच्याकडनं कोणीतरी फीडबॅक घ्या की मी खूप डिटेलमध्ये PSRचे फीडबॅक देतो. आणि ह्यावेळेस तर आपल्याकडे प्रॉपर टीम आहे. सो एक जण नाही तर 2 जणांकडनं पेपर चेक होणार आहे. पहिला इव्हॅल्युएटर आणि नंतर मी मॉडरेटर म्हणून. सो माझ्या हातनं प्रत्येक पेपर जाणार आहे. आणि जर माझ्या हातातनं प्रत्येक पेपर जाणार असेल तर ऑब्व्हियसली लॉजिक हे की काय होणार आहे की मला माहिती की प्रत्येक स्टुडंट लिहितो कसा. आणि जर इव्हॅल्युएटर अँड मॉडरेटर अशी सिस्टम ठेवली की जी UPSCमध्ये पण फॉलो होते तर आपल्याला एक्झॅक्ट कळेल की मार्क किती पडत आहेत. सो दॅट्स वाय हा प्रॉपर असा पेपर चेक होतो. तुम्ही हे पण पॉज करून पाहू शकता. आणि प्रत्येक याच्यानंतर पण तुम्हाला फीडबॅक दिला जातो. सो क्वेश्चनच्या नंतर पण पूर्ण फीडबॅक दिला जातो की याच्यामध्ये काय काय सुधारणा करायच्या आहे. आता हे फक्त याचंच नाही आहे, सोपा असा प्रॉपर तुम्हाला मोठा फीडबॅक दिला जातो. आणि ही साईन पण माझी, म्हणजे याच्यावरनं तुम्हाला कळत असेल की चेकिंगमध्ये मी पण इन्व्हॉल्व असतो. हे तर झालं. दुसरं आणखीन एक मी तुम्हाला दाखवतो. हे झालं मराठीचं. सो इंग्लिशमध्ये पण, बिकॉज माझं स्वतः मराठी मीडियम होतं आणि PSR मी इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये शिकवतो. सो मला मराठी पण चेक करता येतं आणि इंग्लिश पण चेक करता येतं. सो दिस इज इंग्लिश का. ओके, सो हा प्रॉपर आपला असा फीडबॅक असतो. ओके, हा प्रॉपर फीडबॅक झाला. ओके, आणि फीडबॅकमध्ये पण असं जस्ट वरचा म्हणून द्यायचं नाही, प्रॉपर टोटल दिलेलं असतं की कुठे आपल्याला हे करायचं आहे, कुठे इम्प्रूव्हमेंट करायची, काय चुकतं आहे. हे तर झालं ओव्हरऑल फीडबॅक. पण क्वेश्चन चेक करताना बघा की काय होऊ शकतं, बेटर काय होऊ शकतं. इंट्रोडक्शन इज गुड बॅड असं नाही, इंट्रोडक्शनमध्ये काय चांगलं होऊ शकतं तसे फीडबॅक असतात. सो
हा एक प्रॉब्लेम असतो की सर इंट्रो गुड असा फीडबॅक आला पण लिहायचं काय माहीतच नाही. सो ते पण तुम्हाला कळेल. सो पेपर चेक होताना त्याच्यामुळेच मी पेपर कमी घेत असेल कदाचित बाकीच्या मार्केटमधल्या ज्या टेस्ट सिरीज आहे त्यांच्यापेक्षा, पण जे मी पेपर घेतो आहे ते पेपर मी नेहमी ट्राय करतो की जो मी पेपर चेक करेल तो व्यवस्थित पेपर चेक करेल. सो दिस इज हाऊ आय चेक पेपर. आणि ह्यावेळेस तर 2 वेळा याच्यामधनं पेपर जाणार आहे, म्हणजे इव्हॅल्युएटर प्लस मॉडरेटर. सो आणखीन चांगला पेपर चेक होईल. सो आय होप सो की तुम्हाला ओव्हरऑल एक आयडिया आली असेल की आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये कसं आपण जाणार आहे, कसा हा टोटल एक आपला सिनेरिओ असणार आहे डिसेंबरपर्यंत. आता ही टेस्ट सिरीज कुणी लावावी? ज्यांचा अभ्यास झाला आहे आणि ज्यांच्याकडे स्वतःच्या नोट्स आहेत त्यांनी टेस्ट सिरीज लावावी. ज्यांचा अभ्यास झालेला नाही आहे किंवा ज्यांचा हाफ हार्टेडली अभ्यास आहे त्यांना मी बोलेल की त्यांनी टेस्ट सिरीजला जाण्यापेक्षा गो फॉर दी ऑप्शनल बॅच, बिकॉज दॅट इज अ बेटर थिंग. बिकॉज टेस्ट सिरीज म्हणजे असं नाही की विदाऊट मी काहीतरी न वाचता येतो आहे, दॅट इज इलॉजिकल थिंग. मला वाचणं झालं पाहिजे. आता लास्ट एक पॉईंट येतो की सर शॉर्ट नोट्स. तर मी शॉर्ट नोट्स प्रोव्हाइड करतो का? यस. पण या शॉर्ट नोट्स फक्त इंग्लिशसाठी आहे, मराठीच्या आणखीन बनल्या नाही हे पण मी तुम्हाला आत्ताच सांगतो. बिकॉज मराठीच्या नोट्स बनवायला टाईम लागतो. ओके. आत्ता मराठीच्या आपल्या बाकीच्या नोट्स बनल्यात की ज्या आपल्या ऑप्शनलच्या बॅचमध्ये टेस्ट सिरीजमध्ये त्या नोट्स मिळत नाहीत. टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स मिळतील इंग्लिशमधल्या आणि बाकी जे मटेरियल आहे हे या प्रमाणात असेल. ओके. सो आय होप सो की तुम्हाला शॉर्ट नोट्स वगैरे मिळतील. पण मराठीतल्या जर तुम्ही ह्या इथून येत असेल की मराठीतल्या ऑप्शनलच्या सगळ्या नोट्स मला मिळतील टेस्ट सिरीजमध्ये, तसं होणार नाही. बिकॉज मी नोट्स डिक्टेट करतो मराठीतल्या क्लासरूममध्ये, त्याच्यामुळे माझ्याकडे काही नोट्स असतात, बाकीच्या नोट्स नाही आहेत. सो आय होप सो की तुम्हाला ही पण क्लॅरिटी मी मुद्दामून देऊन ठेवतो आहे की मी मुलांना असं वाटतं की सर ऑप्शनलपेक्षा टेस्ट सिरीजची फी कमी आहे, सो आय विल शिफ्ट हिअर. तर असं वर्क होत नाही. यू हॅव टू नो की हे नेमकं एक्झॅक्ट कसं अप होतं. आणि अभ्यासून करून, म्हणजे मी अभ्यास करूनच टेस्ट द्यायला पाहिजे. विदाऊट अभ्यास न करता टेस्ट देण्यात पण लॉजिक नाही आहे. ओके. डन. आय होप की तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. टाईम टेबल तुम्हाला ग्रुपवर अपलोड केलेलं दिसेल. सो ग्रुपवर टाईम टेबल येईल, ते ग्रुपवर टाईम टेबल बघा. काही शंका असेल तर आय होप की माझा टेलिग्राम नंबर तुमच्या सगळ्यांकडे आहे, तर मला मेसेज करू शकता, कॉल करू शकता, टेक्स्ट करू शकता. आपण त्यावर बोलूयात. ओके. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.